सांग आप्पा काय रे, काय झालं पळत यायला? मला सांगा, मी झोपलो असताना माझ्या खोलीत कोण आलं होतं का? नाही रे, पण काय झाल्याचं? नाही, काय नाही. अरे गोपाळ, मी सांगते ना कोण आलं होतं ते. कोण आलं होतं? अरे यम आला होता तुला घेऊन जायला. आत्या वाय शांत बसा तुम्ही. गोपाळ, लई बेचैन दिसायला लागलायस रे तू. तुला कोणी दिसलं का? नाही का? अरे गोपाळ, ते तू काय त्या सुभाषरावला घाबरलं काय? हं? हे बघ, तुझा बाप अजून जिद्द आहे, घाबरायचं काय कारण नाही. आता तो सुभाषराव किंवा तो जामकर येऊ देत, मी उत्तर देतो त्यांना, पण तू घाबरायचं नाही. हा होय, हाय मी. अरे गोपाळ, काय झालं असं ह्याला? एवढा असं घाबरला का दिसतोय? जमिनीच्या पोटात पाप केली थाटात, पण पापाचा भरलाय घडा आता जगासमोर होणार उघडा. म्हणजे जमिनीच्या पोटात पाप केली थाटात, पण पापाचा भरलाय घडा आता जगासमोर होणार उघडा. जगासमोर येणार काय? काय हे जमिनीच्या पोटात पाप केली थाटात. पोटात म्हणजे तळघर. जमिनीच्या पोटात तळघर. मला याआधी 2 चिठ्ठ्या मिळाल्यात. दरवेळी जामकर तिथे आलाय. अशी चिठ्ठी जामकरला पोचलेली असेल. जाऊन बघितलं पाहिजे. नमस्कार, मी पत्रकार झुंजार. आज तुमच्यासाठी घेऊन आलोय ब्रेकिंग न्यूज. आपल्या कुरोलीमधील पोलीस स्टेशन मधले साहेब म्हणजे हे आपले जामकर साहेब गावात दरवेळीच काही झालं तरी एका व्यक्तीला अटक करतात. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या गावातला देव माणूस म्हणजे आपला गोपाळ टेलर आहे. इतकं सगळं करून देखील पोलिसांना त्याच्या विरोधात कधीही कुठला पुरावा सापडलेला नाही. आज त्या गोपाळची बिचाऱ्याची बायको म्हणजेच आमची लाली वहिनी गायब आहे. तरी देखील पोलीस त्याच्यावरच संशय घेऊन आज त्याचं हे दुकान उघडण्याचा प्रयत्न करतोय. जबरदस्ती त्याच्यात घुसण्याचा प्रयत्न करते. आणि ह्याबद्दल आपण विचारूया आपल्या जामकर साहेबांना. या जामकर साहेब, तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? त्याला पहिला अटका. पाहिलं ह्या ठिकाणी कशी ही दडपशाही चालू आहे, पण आम्ही थांबणार नाही. ह्या पत्रकाराचा आवाज दाबला तरी एक प्रामाणिक हुशार. तुम्हाला खरंच आज जायचंय? नाही, बंद कर. जामकर साहेब, तुम्ही जी काय करताय ती बरोबर नाही. गोपाळ इथं नसताना त्याचं दुकान उघडणं किती चुकीचं आहे बरं. साहेब, ही चुकीचं डाउनलोडिंग करताय तुम्ही. सरपंच, तुम्ही काय तोंड बघत बसला? बोला की काहीतरी. जामकर साहेब, ॲज अ सरपंच म्हणजे मला असं म्हणायचं आहे की गोपाळ इथं नसताना त्याचं दुकान उघडणं बरोबर नाही. हां साहेब, तुम्ही एक काम करा. काय काम करू मी? नाही म्हणजे आता गोपाळ येईल, तो दुकान उघडेलच ना, मग तुम्ही आज जावा. जामकर साहेब, तुमची ही दडपशाही आम्ही चालू देणार नाही. हा, तुम्ही तर खरं तर इथून निघून जायला पाहिजे सगळ्यांना घेऊन. बोला जामकर साहेब, गो बॅक. जामकर साहेब, गो बॅक. जा. सुधाकर, याच्यामध्ये किती गोळ्या आहेत त्याच्यामध्ये? 6. पोलीस साहेब, इथून पुढे सरकारी कामात कोणी अडथळा आणला आणि कामं करी नसेल. सुधाकर, अजिबात कोणाची भिडभाड ठेवायची नाही. कोणी जास्त शहाणपणा केला, आवाज वाढवला, कामात अडथळा आणला, फोडून काढा एकेकाला. बरोबर आहे. गोपाळ नावाचे टेलर घाम आला एकदम दरदरून. आम्ही हे दार तोडून आतमध्ये जाऊ आणि आम्हाला काहीतरी सापडेल आणि आपण गोत्यात येऊ म्हणून घाबरलाय आणि म्हणून घाम आलाय. ते तुम्ही इथे आलाय दुकानावर, लॉक तोडताय कळलं. पुन्हा माझ्यावर संशय वाढला का काय, असा संशय आला म्हणून धावत पळत इथपर्यंत आलो. त्याच्यामुळे धाप पण लागली आणि घाम आलाय त्याच्यामुळेच. बघा, याला म्हणतात सौजन्य. तयार झाले लगेच. गोपाळ नावाचे टेलर, तुम्ही यांना समजावून सांगा, नाहीतर यांच्या अडचणीत वाढ होईल.
आणि आमचा तुमच्यावरचा संशय बळावेल. नाही नाही काय गरज नाही. गोपाळ तू दुकान उघडू देऊ नको. आम्ही आहे तुझ्या सोबत. ए शांत हो, मी करतो ना. पोलीस काम करतात त्यांचं. आपण सगळे मिळून त्यांना सहकार्य केलं पाहिजे. तयार आहे मी. हा कर नाही तर डर कशाला. लेखक हनी इराणी, दिग्दर्शक यश चोपडा. एक व्हायलंट लव्ह स्टोरी. कुलूप तोडा. नाही नको, चावी आहे माझ्याकडे. आता त्या चिठ्ठी ठेवणाऱ्यानं दुकानात नवी कुठली चिठ्ठी तर नाही ना ठेवली. साहेब या. गोपाळ नावाचं टेलर तुमच्या या दुकानामध्ये गोडाऊन आहे असं कळलं. गोपाळ नावाचे टेलर याच गोडाऊन मध्ये बॉडी लपवता काय तुम्ही? लालीला पण इथेच लपवलंय का? गंमत गेली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. चला मला गोडाऊन दाखव. गोपाळ तू टेन्शन घेऊ नको. आम्ही सगळे तुझ्या संग आहे. अजिबात लोड घेऊ नको.